तुमच्या आयुष्यात तुम्हाला असे लोक भेटले आहेत का ज्यांच्याशी बोलताना सतत एक अहंकार जाणवतो? कधी ऑफिसमध्ये, कधी नात्यात किंवा अगदी मित्रांमध्येही अशा वागणाऱ्या लोकांना कसं ओळखायचं? त्यांचा हा इगो चांगला की वाईट हे कसं समजायचं? आणि महत्वाचं म्हणजे अशा लोकांशी आपण कसं वागायचं? आज आपण याच महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत। इगो हा विषय फक्त तुमचे नाते टिकवण्यासाठी नाही तर तुमच्या मेंटल हेल्थ साठीही खूप महत्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। एकदा एक बेडकीचं पिल्लू गायीला बघतो। गायीला बघून ते बेडकीचं पिल्लू घाबरून त्याच्या आईकडे जातो आणि म्हणतो, आई, आज मी खूप मोठ्या राक्षसाला पाहिलं। ते बेडूक त्याच्या शरीराला थोडं फुगवतं आणि म्हणतो, एवढा मोठा होता का तो राक्षस? पिल्लू म्हणतो, नाही आई, याच्यापेक्षाही मोठा होता। बेडूक पुन्हा त्याच्या शरीराला अजून फुगवतो, पण पिल्लू म्हणतो, नाही आई, अजून मोठा होता। बेडूक शरीर अजून फुगवतो। असं करत करत तो बेडूक अखेर फुटतो आणि मरून जातो। मित्रांनो, यालाच म्हणतात अहंकार। इगो म्हणजे माणसाचं स्वतःबद्दल असलेलं मत, आत्मभान। जनरली इगोचे दोन प्रकार आहेत। चांगला इगो, चांगल्या इगोची माणसं आत्मविश्वासाने भरलेले असतात। ते नेहमी स्वतःला प्रगतीच्या दिशेने नेतात। त्यांचा स्वतःवर विश्वास असतो। ते इतरांनाही प्रेरणा देतात। वाईट इगो, अशा लोकांना वाटतं की आपणच सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत। यामुळेच त्यांची नाती बिघडतात, लोक तक्रार करतात आणि एक प्रकारचा ताण निर्माण होतो। अशा इगोची लोक इतरांशी वाईट वागतात, त्यांचा लोकांशी संपर्क राहत नाही। फॉर एक्झाम्पल, एक व्यक्ती ज्याचं म्हणणं आहे माझं नेहमी बरोबरच असतं, त्या बेडकासारखं, हा विचारच मुळात वाईट इगोचं लक्षण आहे। जो व्यक्ती खरंच अहंकारी आहे तो नेहमी स्वतःचं कौतुक करतो। मी हे केलं, मी ते केलं, माझं कधीच चुकत नाही, असं त्याचं मत असतं। तो व्यक्ती नेहमी इतरांना कमी लेखतो, दुसऱ्यांच्या अचिव्हमेंट्स कडे दुर्लक्ष करतो, त्यांना नाकारण्याचा प्रयत्न करतो। असा व्यक्ती कधीच स्वतःच्या चुका मान्य करत नाही, कधी कधी तर स्वतःच्या चुका झाकण्यासाठी दुसऱ्यांवर दोष टाकतो। अशी लोक स्वतःला सगळ्यात श्रेष्ठ समजतात। मी नाही तर कोणीच नाही असा दृष्टिकोन घेऊन जातात। अशा लोकांच्या वागण्यानं दुसऱ्या लोकांना त्रास होतो, ताण येतो आणि ते अशा लोकांना सोडून जातात। अहंकारी लोकांशी बोलताना तुम्ही नेहमी शांत राहायला हवे। या लोकांच्या बोलण्याला मनावर घेऊ नका। शांत राहणे खूप गरजेचे आहे। तुमच्यात आणि त्यांच्यात एक बाउंड्री आखा। त्यांना त्यांच्या मर्यादेत ठेवा। त्यांना त्यांच्या चुकीचं भान करून द्या, पण त्याच वेळी शांत राहा। अशा लोकांशी थोडा संवाद साधा। त्यांना कधीच दोष देऊ नका, त्यांना समजून घ्या। कधी कधी त्यांचा अहंकार त्यांच्या भूतकाळाच्या अनुभवांवर आधारित असतो, त्यामुळे त्यांच्याशी सहानुभूतीने वागा, पण त्यांच्या समोर स्वतःला कमी लेखू नका। असं करून देखील जर ते सुधारले नाहीत तर जाऊ द्या, सोडून द्या, पण स्वतःचं संरक्षण करा। अशा लोकांमुळे तुमचं मानसिक आरोग्य बिघडू नये याची काळजी घ्या। मित्रांनो, इगो जर चांगला असेल तर तो आपल्याला प्रगतीच्या मार्गावर नेतो, पण जर तो वाईट असेल तर आपली नातीगोती सगळी संपवतो। तुमच्या आयुष्यात जर असे लोक असतील तर त्यांना समजून घ्या, त्यांच्याशी योग्य पद्धतीने वागा, पण तुमच्या आयुष्याला सकारात्मक ठेवा। शेवटी एकच सांगतो, प्रत्येक व्यक्तीला जिंकण्यासाठी अहंकार नष्ट करावा लागतो, पण स्वतःला जिंकण्यासाठी आत्मभान ठेवावं लागतं।